मित्रांनो, एका गावाने त्यांच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक बोर्ड किंवा डिजिटल बोर्ड लावायचा निर्णय घेतला आणि लोकांना ज्या काही जाहिराती द्यायच्या आहेत, कुणाला काही राजकीय संदेश द्यायचा आहे, त्या डिजिटल बोर्डावर संगणकीकृत व्यवस्था करून त्या जाहिराती देण्याची सोय निर्माण केली आणि त्याच्यातून 4 लाख रुपये महसूल गोळा केला. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की शुभेच्छांचे संदेश असतील, राजकीय संदेश असतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, ह्या सगळ्या डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग करून चौकाचौकात, रस्त्यावर लावण्यात येतात आणि त्याच्यामुळे शहरात काय, ग्रामीण भागात काय, हायवेला काय, सगळीकडे विद्रूप असं आसमंत किंवा विद्रुपीकरण केल्याचं आपण पाहत असतो. म्हणजे आपल्याला त्या बोर्डावर छपाई करून जे काही संदेश दिला आहे ते वाचण्यातही रस नसतो. कुणी दिला आहे, कुठल्या कुठल्या व्यक्तींचे त्याच्यावर छायाचित्र आहे ते पाहण्यातही रस नसतो. आणि ह्याच्यामुळे गावांचं, शहरांचं, रस्त्यांचं, बागांचं, परिसराचं पूर्ण विद्रुपीकरण होतं. त्यांची लयास जाते. आणि त्याच्यामागे जे शासकीय बोर्ड असतात किंवा डावीकडे वळा, उजवीकडे वळा किंवा काही चौकाचं नाव सांगितलेलं असतं ते सुद्धा झाकून जातं. काही वेळेस विद्युत वायरी किंवा टेलिफोनच्या वायरी असतात, त्यांचे जे जंक्शन्स असतात ते पॉईंटसुद्धा झाकून जातात. मग त्याला बांबू लाव, त्याला वासे लाव, त्याला बॅटन्स लाव, खिळे ठोक आणि ते उभे कर, अशा पद्धतीचं करून हे डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग किंवा काय पेंटिंगचे पेंटिंग केलेले काही पडदे किंवा छपाई केलेले काही कागद, बोर्ड, पुठ्ठे हे सगळे लावून जाहिरातबाजी केली जाते. आणि ह्या सगळ्यांमुळं परिसर अत्यंत घाण होतो, परिसराला एक वेगळीच अवकळा येते. आणि ह्या सगळ्यातून आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं सुशोभीकरण वाया जाऊ नये, सौंदर्यीकरण वाया जाऊ नये आणि गाव आहे तसं दिसावं, परिसर आहे तसा दिसावा, अशी एक शक्कल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका गावाने शोधून काढली. आणि ती म्हणजे डिजिटल बोर्ड किंवा डिजिटल स्क्रीन. त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला जी काय जाहिरात द्यायची आहे, कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात, कुणाला त्याच्या दुकानाची जाहिरात करायची आहे, कुणाला काही राजकीय संदेश द्यायचा आहे, म्हणजे माझ्याच पक्षाला मतदान करा, माझं हे निवडणूक चिन्ह आहे, मला मतदान करा, तर अशा सगळ्यांच्या जाहिराती त्या डिजिटल बोर्डावर झळकतात. एक दिवस जाहिरात झळकायची असेल तर 500 रुपये आणि 3 दिवस तुमची जाहिरात झळकवायची असेल तर 1000 रुपये असा दर त्यांनी निश्चित केलेला आहे. शुभेच्छांच्या जाहिराती, प्रचाराच्या जाहिराती यासाठी गावामध्ये कुठल्याही प्रकारचा फलक लागणार नाही, ह्याच्यावर बंदी आणायचं काम 2 वर्षापूर्वीच ह्या शेळगाव ग्रामपंचायतीने केलेले आहेत. तिथले ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या संकल्पनेतून तिथे गावामध्ये अशा प्रकारचे बोर्ड लावणे, डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग असेल किंवा इतर काही जाहिराती असतील त्या चिकटवणे, गावामधले जे प्रमुख मार्ग आहे त्याच्यावर ते लावणे, एकमेकाची उखाळ्या करणारे किंवा कुरघोडी करणारे फलक लावणे, देवळाच्या बाजूला, तालमीच्या बाजूला, शाळांच्या बाजूला लावून ते झाकून टाकणे, हे सगळं त्यांनी बंद केलं 2 वर्षापूर्वी. आणि त्यांनी गावाच्या लोकांची, ग्रामपंचायतीची सगळ्यांची बैठक घेतली, विचार विनिमय केला आणि डिजिटल बोर्ड किंवा डिजिटल ज्याला आपण म्हणतो डिस्प्ले युनिट, संगणक आधारित, ते गावात आणलं आणि त्याच्या आधारे लोकांनी जाहिराती द्यायला सुरुवात केली. मग कोणाच्या घरात कोणाचा वाढदिवस असेल, कुणाला काही जागरण गोंधळाचं निमंत्रण द्यायचं असेल, कुणाला काही साखरपुड्याचं निमंत्रण द्यायचं असेल, कुणाला काही गावजेवण असेल किंवा कुणाला काही जाहिरात करायची असेल, कपड्याचं दुकान, मोबाईलचं दुकान, मोबाईल शॉपी किंवा सोनं चांदी किंवा इतर काही साहित्य, तर त्याला ती जाहिरात करता येते. अशा प्रकारचं महसुली उत्पन्न मिळवून देण्याचं काम ह्या शेळगाव ग्रामपंचायतीने करून दाखवलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामपंचायतींपुढे आदर्श उभा केलेला आहे. त्यांच्या या कामाची पाहणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी करून
शेळगाव गावाने घेतलेला निर्णय आणि केलेली अंमलबजावणीची पुनरावृत्ती पुणे जिल्हा परिषदेमधील इतर कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये करता येते का, याची चाचपणी करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. आता त्या गावच्या ज्या सरपंच आहे उर्मिला शिंगाडे, त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की पूर्वी गावामध्ये ह्या पोस्टरबाजीमुळे, या डिजिटल फ्लेक्स बोर्डामुळे फार गावातलं वातावरण खराब व्हायचं. गावाचं सगळीकडे बोर्ड 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 आणि गावामध्ये रस्त्याच्या कडेला बोर्ड, शाळेच्या दारात बोर्ड. त्यामुळे हे सगळं चित्र बदललं आता आणि लोक बोर्ड लावत नाही बंदी आणल्यामुळे, आणि जाहिरात या डिजिटल डिस्प्ले युनिट करता देतात. त्याची रीतसर पावती मिळते आणि ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होतो. गाव स्वच्छ झालं आहे. गाव पुन्हा मूळ जे गावाचा चेहरामोहरा आहे तो आम्हाला प्राप्त झाला आहे, असं या सरपंच म्हणतात. त्यामुळे सरपंचांच्या म्हणण्याला ग्रामपंचायतीने चांगली साथ दिलेली आहे आणि डिजिटल बोर्ड, डिजिटल स्क्रीन सगळे वापरत आहेत आणि छपाई केलेले बोर्ड, प्रिंट केलेले बोर्ड आता कुणीही वापरत नाही. महसूल मिळवण्याचा एक नवा राजमार्ग शेळगाव ग्रामपंचायतीने शोधून त्याची अंमलबजावणी केली आहे. जुन्या पारंपरिक या बोर्ड, डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगमुळे राजकीय धार्मिक वाद निर्माण व्हायचे, ते आता टाळले जात आहे आणि अशा पद्धतीचं हे सुंदर असं काम इंदापूर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीने करून आपला नावलौकिक वाढवला आहे. आता गावामध्ये जत्रा असेल किंवा उत्सव असेल, ग्रामदेवतेचं पालखी असेल आणि त्याच्यानंतर गावाच्या मार्गाने जाणारी पालखी असेल, म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची, तर ह्यावेळेस लोक जाहिराती देतात आणि शुभेच्छापर जाहिरातीमधून ग्रामपंचायतीला चांगलं उत्पन्न मिळतं. त्यामुळे आपण या सगळ्या अभिनव प्रयोगाचं कौतुक करूया, अभिनंदन करूया. असाच कित्ता इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा करावा आणि हे 4 लाख रुपये जे महसुली उत्पन्न मिळाले ते शाळांची दुरुस्ती, डागडुजी किंवा वनीकरण, वृक्षारोपण, सुशोभीकरण अशा कामांसाठी, जी विधायक अशी कामं आहे त्या कामांसाठी उपयोगात येत आहे. कुठं हातपंप बिघडला आहे तो दुरुस्त करा, असं हे सगळं काम आहे. त्या कामाला आपण शुभेच्छा देऊया आणि शेळगाव ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी यांचं कौतुक करूया. आणि त्यांनी महसुली उत्पन्नाचा हा सुंदर मार्ग, म्हणजे एकाच दगडात 2-3 पक्षी मारायचा पत्करलेला आहे, त्यालासुद्धा शुभेच्छा देऊया. त्यांचं अनुकरण सर्वांनी करावं असं सगळ्यांना विनंती करूया. आणि अशा पद्धतीने गावांनी स्वतःचा विकास करण्यासाठी वेगळ्या वाटा चोखाळल्या तर ते अभिनंदनीय आहे. तुम्हाला ह्या डिजिटल डिस्प्ले स्क्रीन वापरून पारंपरिक जाहिरातबाजीला फाटा देण्याच्या उपक्रमाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवार, आप्तेष्ट, स्नेहीजन या सगळ्यांना या चॅनलबद्दल सांगा. त्यांच्या व्हॉट्सअपला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक पोस्ट करा आणि त्यांना सांगा ह्याच्याशी जोडलेले राहा. तेव्हा ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.